नमस्कार. अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेसमधून कृष्णा गावकर. मित्रांनो, आज मी आलो आहे मालवण तालुक्यामधल्या बांदिवडे गावामध्ये आणि बांदिवडे गावातला तुम्हाला मी लाईव्ह रिझल्ट दाखवणार. मी तुम्हाला नेहमी सांगत होतो का नाही की आम्ही प्रत्येक शेताच्या बांधावर जाऊन तुम्हाला रिझल्ट दाखवणार. हे माझ्या पाठीमागे जे आहे ना, हे केसर आंब्याचं झाड आहे आणि या केसर आंब्याला ना आपल्याला रोटा लागला होता. रोटा म्हणजे पूर्णतः डिंक बाहेर येत होता आणि एका बाजूने पूर्ण फांदी सुकत चालली होती. आता हे झाड पूर्ण जाणार अशा कंडिशन मध्ये आम्हाला हे शेतकरी भेटले आणि त्या शेतकऱ्याने त्यांनाच आपण विचारूया याला कसा रिझल्ट वाटला. हे झाड जाणार होतं म्हणजे मरणार होतं, ते आपण वाचवलंय. हा महत्वाचा रिझल्ट आहे. सर, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? गेल्या 3 वर्षापूर्वी असंच रोट्याने तिला पूर्ण हे केलं होतं, खाल्लेलं होतं खोड आणि त्याला डिंका वगैरे आला होता. त्यानंतर मग बाळू माळकरांनी जरा मला सजेशन दिलं आणि त्यानंतर भूवस्त्राचा आम्ही जास्त वापर केला. आणि सर, तुम्ही सांगा ह्या झाडाला रोट्याचा रिझल्ट काढण्यासाठी काय काय वापरलं तुम्ही? ऍक्च्युली सुरुवातीला ज्यावेळी ह्याने मला सांगितलं असं असं झालंय, त्याच्यानंतर मी इकडे येऊन आधी बघितलं झाड नेमकं काय झालंय ते. म्हणजे त्याची एका साईडचे 2 साईडच्या फांद्या होत्या, त्याच्यातले एक साईडची फांदी पूर्ण सुकलेली होती. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे पहिल्यांदा म्हणजे भूवस्त्र हा जो रोट्यासाठी जो बेस्ट प्रोडक्ट आहे तो आपण इथे सुरुवातीला वापरूया आणि त्याच्याबरोबर ग्रो मॅजिक असे 2 प्रोडक्ट आम्ही इथून ह्या झाडाला मुळातून दिले. आणि त्याचे मला वाटतं साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये त्याला चांगले म्हणजे साधारण पालवी वगैरे फुटायला सुरुवात झाली. आम्हाला नंतर समजलं की ह्यांनी थोडक्यात उमेश परब हे स्वतःच बोलले की माझं झाड पूर्णपणे आता वाचलंय. म्हणजे जे मरणार होतं झाड ते पूर्णपणे आता वाचलंय. आणि जे पूर्ण गेलेलं झाड आहे तुम्ही बघू शकता. आणि जरा पूर्ण झाड दाखवा, जरा पूर्ण झाडाची ग्रोथ बघा. आम्हाला वाटत होतं हे झाड पूर्ण जाणार आहे, पण आज 1 नंबर रिझल्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं लाईव्ह रिझल्ट. आम्ही तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे सर. आज कुठल्या बाजूला कुठेही तुम्हाला खट दिसणार नाही. पूर्णतः जे झाड गेलं होतं, डिंक येऊन खड्डा होल पाडला होता, त्याच्यावरती नंबर 1 रिझल्ट काढलेले आहेत मित्रांनो. अशाच काय तुमच्या 6 वर्ष झाली या झाडाला पण 6 वर्ष झाली. जबरदस्त आंबे लागतायत. आंबे लागल्यानंतर किंवा ह्या बागेमध्ये अजून फळं लागल्यानंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही समाधानी आहे त्याच्यासाठी पण? होय, तसं मगाशी सांगितलं ह्याला पण समाधानी आहे. मी असं सर्व शेतकऱ्यांना आवाहन करीन की भूवस्त्र हे आपल्या रोट्यासाठी उत्तम हे आहे, खत आहे, तर त्याचा वापर करा. ओके. त्यामुळे तुमच्या झाडाची वाढ होईल. मला लोक सगळे विचारतात एवढी तुझी झाडं मोठी कशी, तू भरपूर मेहनत घेतो. पण मेहनत नसते, काही गोष्टी आपल्या थिंकिंग मध्ये असतात. त्या जर वापर केला त्याचा तर त्याचा रिझल्ट चांगलाच मिळतो. मित्रांनो, हा प्रॉब्लेम इथेच नाहीये, मालवण किंवा बांदिवडे गावात नाहीये. हा प्रत्येक बागेमधला प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आम्ही तुम्हाला तेच समजवतो, प्रत्येक बागेवरती सर्व्हिस द्यायची आमची जबाबदारी आहे. आणि हे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सर्व्हिस देणार, हे माझं पहिल्यापासूनच बोललोय. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचा खर्च करायचा कमी आणि उत्पन्नाची जास्त हमी, हा आमचा स्लोगन आहे आणि त्या स्लोगनवरती मित्रांनो काम करतोय सर्वांसाठी. थँक्यू.